निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। मी श्रीनाथांना घेऊन येते। तुम्ही पूजेचं ताट तयार करा। आज शुभतिथी आहे, आधी मी त्यांना ओवाळते, मग आपण निघूयात। सगळी व्यवस्था होईल। देवी, मी तुमच्या सोबत येऊ? दुर्गा, तू बाहेर रांगोळी काढ बरं। श्रीनाथ जेव्हा येतील ना तेव्हा त्यांनी विचारलं पाहिजे, कोणी काढली इतकी सुंदर रांगोळी? हो, मी तशीच फुलांची रांगोळी काढते। देवी, मी येते। सगळी व्यवस्था नीट झाली आहे ना? आणि चंद्रिका कुठे आहे? चंद्रिका राज्यात गेली आहे। सगळ्या गुप्त वार्ता नंतर समजतील। आजचा दिवस कसा पार पडतोय याचीच काळजी आहे मला। देवी, आज आनंदाचा दिवस आहे। सगळं महादेवांवर सोपवा। आजवर तेच तर करत आली आहे मी। येते। आवाज यायला लागलाय। आल्या बाई, चल। किती सुंदर दिसतात ना नाथ। तू गप्प पाहिस ग। श्रीनाथ, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात।
या स्त्री राज्याच्या रक्षणासाठी या सगळ्या स्त्रिया सज्ज आहेत. या सगळ्या स्त्रिया युद्धात निपुण आहेत. मी प्रथमच असे दृश्य पाहतो आहे. या पृथ्वीवर अशी ही भूमी आहे की जिथे केवळ स्त्रियांचेच राज्य आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक असेल. शक्यतो हे गुप्तच ठेवले आहे. त्याचे कारण स्त्रियांचं राज्य म्हणजे गौण समजून काही टोळ्या इथे आल्या. मात्र आमच्या स्त्रियांनी त्यांच्याबरोबर युद्ध करून त्यांचे शरीर आणि धड वेगळे करून मुख्य प्रवेशद्वारावर लावले. मला युद्ध नको होते. मला असे वाटते प्रेमाने हे सगळे जग जिंकावे. चांगला विचार आहे. पण मला आधी तुमचे मन जिंकायचे आहे. ते कोणत्याही युद्धापेक्षा सोपे नाही. माझे मूळ शिवाशी जोडले गेले आहे आणि शिव समजणे सोपे नाही. त्यासाठी साधना हवी. परंतु तुला केवळ उपभोगात रस आहे. होय, उपभोगानेही शिव प्राप्त करून घेता येतो अशी माझी श्रद्धा आहे. आपण असेच बोलत स्त्रीराज्य पाहूयात. गुरुवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देव मच्छिंद्रना, हर हर हो मच्छिंद्रना, शिव हर हो देव मच्छिंद्रना, देव मच्छिंद्रना, गुरुवर देव मच्छिंद्रना, गुरुवर. स्त्री राज्यातल्या स्त्रिया तुम्हाला पाहायला किती उत्सुक होत्या हे तुम्हाला दिसतच असेल. रोहिणी, स्त्री राज्यातल्या स्त्रिया युद्धात किती कुशल आहेत हे श्रीनाथांना कळू दे. तशी आपली आज्ञा देवी. मी जया आणि विजया ह्यांना आमंत्रित करते आणि श्रीनाथांसमोर युद्ध कौशल्य दाखवण्याची विनंती करते. जया, विजया.
जया विजया, तुमचे युद्ध कौशल्य पाहून मला आनंद झाला. श्रीनाथ, या दोघी जणी स्त्री राज्यातल्या स्त्रियांना आणि मुलींना युद्धाचे शिक्षण देतात. आपल्याकडे स्त्रियांनी शिक्षण घेण्याची, कर्मकांड करण्याची, युद्ध करण्याची प्राचीन परंपरा आहे. मैनावती, तू आणि तुझं राज्य ही परंपरा पुढे नेण्याचे कार्य करत आहात. हे पाहून मला अत्यंत आनंद झाला. ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे. तुम्ही दोघी जणी पुढे या. गोरक्ष, गोरक्ष, तुला तुझ्या गुरूंची आठवण आली का? गुरु शिष्य नात्याचे हेच सौंदर्य आहे गोरक्ष. मच्छिंद्र तुझ्यासाठी माता पिताही झाला, बंधू सखाही झाला. खरं तर तुझ्यासाठी तो सर्वस्व झाला. म्हणून तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी अश्रू आहे. माझ्यासाठी केवळ ते गुरु नाही, देव देखील आहेत.